नमस्तस्मै गुणातीताय देहाय। सम्रांबा सहित श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामी जी को परम मंदिर में स्मरण करके जगत गुरु पंडिताराध्य गुरु लेकर के वाणी से पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी परंपरा गुरु परंपरा को नमस्कार करके इस पुणे नगरी में जगत गुरु पंचाचार्य विमानोत्सव के निमित्त संपन्न हो रहा है। इस सभा कार्यक्रम में उपस्थित सिंहासन आरूढ़ श्रीमद ब्रह्मापुरी, श्रीमद उज्जैनी, श्रीमद हिमोत्य धारा, श्रीमद काशी जयगुरुजियों के चरणों में नतमस्तक करके यहाँ उपस्थित सभी शिवाचार्यगण और प्रतिष्ठित पंचाचार्य विमानोत्सव के सर्वाध्यक्ष डॉक्टर विजय स्वामी जी और यहाँ उपस्थित सभी भक्तगण। पंचाचार्य विमानोत्सव हर साल एक नगर में संपन्न हो रहा है। इसी तरह यह पुणे नगरी में आज इस साल में अत्यंत संतोषपूर्ण एक कार्यक्रम संपन्न हो रहा है। काशी जगदगुरु महास्वामी जी ने पंचाचार्यों के साथ संपर्क करके हर साल कर्नाटक में हो रहा है। इस साल महाराष्ट्र में पुणे नगरी में ये पंचाचार्य विमानोत्सव किए तो अच्छा होता है ऐसा प्रकट किए। हमारे गुरु पंच गुरुओं के युगमानोत्सव आज हम देखते हैं हर जगह पर बसवेश्वर जी का अष्ट शतमानोत्सव हम करते हैं। शतमानोत्सव और शतपुरुष लोग कई लोग हैं। फिर पंचाचार्य युगमानोत्सव कृतयुग, त्रेतायुग, द्वापर और कलयुग, ये 5 युग में ये पंचाचार्य में यहाँ प्रकट होकर के धर्म स्थापित किए हैं। इसी के लिए सूत्र पे रागों से प्रसिद्ध है। यथा चतुर्भी सुप्रभा राग में लिखा है कृताद्युग चतुष्केते पंचाराध्याय यथाविधि मम पंच मुकोद्भूताः संस्थात सकलान्धवी दीक्षां कृत्वा क्रमादेव पंचमानां नवात्मजे निधाय निज शिष्यांश पुनस्ते नाम समागताः। ये भगवान शंकर जी का युक्ति है। कृतयुग, त्रेतायुग, द्वापर युग, कलयुग, ये चारों युग में तुम भूलोक में प्रकट होके पवित्र वीर से धर्म स्थापित करिए। क्यों स्थापित करना? सर्वेषां हितकारकं। सर्व मानव जाति लोग कितने लोग हैं, सभी लोगों को हित करने का धर्म है वीर शैव धर्म। इसी के लिए इस धर्म को सभी लोग बहुत आदर मानते हैं। नवीर शैव मतमस्ति जगत त्रये, ऐसा युक्ति तो सुप्रसिद्ध है। ये 3 लोकों में प्रसिद्ध धर्म, प्रख्यात धर्म वीर शैव धर्म है। इस वीर शैव धर्म में कोई विरोध नहीं, सभी लोगों को प्रेम करना है। विरोध रहितम शैवम वीर शैवम च चक्षते।
किसी के विरोध नहीं करना है, सभी लोगों को प्यार करना है। इसमें कायक है, भक्ति है, प्रेम है, सब कुछ है। वीरशैव धर्म माने इसमें क्या है? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, तेजा, जप, ध्यान, ये 10 धर्म के लक्षण वीरशैव धर्म में है। माने वीरशैव धर्म ये मानव धर्म के मानव लोगों को वो भलाई करने का विचार इसमें है। इसी के लिए वीरशैव धर्म को हर जगह पर एक विद्वान उत्सव करके प्रचार कर रहे हैं। इस साल यहाँ पुणे नगर में अच्छी तरह से ये कार्यक्रम हो रहा है। इस कार्यक्रम के उपलक्ष्य प्रथम दिन आज आड़वी पल्लक्की उत्सव को हो गया। आड़वी पल्लक्की उत्सव माने परब्रह्म के उत्सव समझ लीजिए, क्योंकि पल्लक्की में जो बैठे हैं एक व्यक्ति नहीं, तत्व स्वरूप। हम तो व्यक्ति को पूजा नहीं करना है, तत्व को पूजा करते हैं। सम्मानात् ब्राह्मणो नित्यम उद्भिदेत उषादिवा अमृतस्यैव जाकांक्षित होमानस्य सर्वदा। जो अपमान होता है उसको अमृत के स्वरूप से हम स्वीकार करना जरूरी है। और आदमी को पूजा नहीं कर सकते, आदमी में तत्व के रूप में हम पूजा कर सकते हैं। आज उत्सव हो गए हैं, वीरशैव धर्म के तत्व के उत्सव हो गए, आप समझ लीजिए। अच्छी तरह से आज कार्यक्रम हो गए और कहने के विचार बहुत है, फिर भी समय ज़्यादा हो गए हैं। कल और परसों 2 दिन कार्यक्रम संपन्न होता है। इसी के लिए आज पीठाचार्य लोग 5-5 मिनट अपने अभिप्राय व्यक्त किए हैं। उसी तरह हम भी अभिप्राय किए हैं। भगवान सभी लोगों को भलाई करें, ऐसा प्रार्थना करते हैं। इससे पहले रामकर स्वामी जी और वाड़ापुर का स्वामी जी कई विचार प्रकट किए हैं। हमारे सर्वाध्यक्ष वीरेश स्वामी जी भी थोड़े समय में अच्छी तरह से अपने विचार प्रकट किए हैं। और बाबा साहेब कल्याणी जी का शताब्दी समारोह के उपलक्ष्य में उनको सत्कार भी हो गए हैं। ये सभी लोगों को भगवान शंकर भलाई के ऐसा प्रार्थना करके हमारा आशीर्वाद समाप्त करेंगे। ओम शांति शांति शांति। संभूतम विश्वविद्या विबोधकम विश्ववंद्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरु। काशी ज्ञान सिंहासनाचे आदि जगद्गुरु विश्वाराध्यापासून विश्वेश्वर शिवाचार्य पर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनंत वंदन करून आजच्या या पुण्यनगरीमध्ये जगद्गुरु पंचाचार्यांच्या युगमान उत्सवाच्या निमित्ताने आयोजित आजच्या या धर्मसभेत सिंहासनारूढ होऊन तुम्हा सर्वांना आशीर्वचन दिलेले श्रीमद रंभापुरी, श्रीमद उज्जैनी, श्री हिमवत केदार आणि श्रीशैल जगद्गुरूंच्या श्रीचरणी अनंत प्रणिपात समर्पित करून आजच्या या सभेत उपस्थित असून तुम्हा सर्वांना धर्म संदेश दिलेले बार्शी पराणकर मठाचे षटस्थल ब्रह्म रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज
आणि सभेत उपस्थित असलेले शिवयोगी स्वरूप समस्त शिवाचार्यगण, या युगमानोत्सवाच्या 1 वर्षाच्या सर्वाध्यक्षपदी निवड झालेले आणि संक्षेपाने आपले मनोगत व्यक्त केलेले सोलापूर विद्यापीठाचे पूर्व कुलगुरू डॉक्टर हिरेश स्वामी, आजच्या या सभेत अष्टावरणाबद्दल आपला संक्षेप व्याख्यान दिलेले डॉक्टर VC स्वामी, आजच्या या सभेत उपस्थित असलेले राणेबेन्नूरचे प्रोफेसर AS हिरेमठजी, या कार्यक्रमाचे आयोजन केलेले नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री महेश स्वामी आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड या संपूर्ण भागातील वीरशैवांचे संघटनांचे सर्व पदाधिकारी गण आणि या कार्यासाठी तनो मन धनाने सेवा केलेले सर्व सद्भक्तगण, विशेष रूपाने आजच्या या आडवी पालखी महोत्सवामध्ये कुंभ आणि आरती घेऊन उत्सवाची शोभा वाढविलेले सर्व महिलागण आणि समस्त सद्भक्तगण, या पुण्यनगरीमध्ये पुन्हा 20 वर्षानंतर जगद्गुरु पंचाचार्यांच्या एकत्र शुभागमन होऊन युगमानोत्सवाच्या भव्य दिव्य स्वरूपात साजरी होत आहे. आजच्या आडवी पालखी महोत्सव आणि या उत्सवामध्ये लोकांचे भक्ती पाहून सर्व पंचपीठाधीश्वर संतुष्ट होऊन हा कार्यक्रम पुण्याच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा कार्यक्रम झालेला आहे असं सर्व जगद्गुरूंनी उद्घोष करून तुम्हा सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे. युगमानोत्सवाबद्दल डॉक्टर हिरेश स्वामी, पराणकर महाराज, आपले रंभापुरी जगद्गुरू आणि सर्व जगद्गुरूंनी सांगितलेलं आहे. म्हणजे वीरशैव धर्म हा सनातन धर्म मानला जातो. सनातन म्हणजे सदा भवः सनातनः, म्हणजे प्रत्येक युगामध्ये ज्या धर्माचा अस्तित्व आहे त्या धर्माला सनातन धर्म असे म्हणतात. म्हणून कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये आणि कलियुगामध्ये जगद्गुरु पंचाचार्यांनी शिवाच्या आदेशानुसार अवतार घेऊन या धर्माची स्थापना करून ऋषी महर्षींना उपदेश केल्यामुळे त्यांच्या एक प्रकारचे युगाच्या अवताराच्या निमित्त म्हणून त्यांच्या युगमानोत्सव प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पंचमी पासून सप्तमी पर्यंत करण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी बिजापूरमध्ये कार्यक्रम होत असताना या पिंपरी चिंचवड भागातील महेश स्वामी आणि इतर सर्व भक्तांनी येऊन पुढच्या युगमानोत्सव पुण्यनगरीमध्ये व्हावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे सर्व जगद्गुरूंनी संतोषाने त्यांना आशीर्वाद दिले होते. महेश स्वामी सर्व भक्तांच्या, सर्व संघटनांच्या, सर्व शिवाचार्यांचा सहयोग घेऊन 1 वर्षभर प्रयत्न करून अशा दिव्य आणि भव्य युगमानोत्सव करण्याचा जो शुभारंभ झालेला आहे
खऱ्या अर्थाने या पुण्यनगरीला अधिक पुण्य मिळविण्याचं कार्य संपन्न झालेलं आहे. वीरशैव धर्माबद्दल आता अनेक विचार तुम्ही ऐकलेले आहात. आताच श्रीशैल महास्वामीजी आपल्या आशीर्वचनामध्ये सांगितले, वीरशैव या 4 अक्षराच्या शब्दामध्ये पहिला जो वीर असा 2 अक्षराचा जो शब्द आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. वी आणि र एक अक्षराचा अर्थ संस्कृत भाषामध्ये सांगितला जातो. वी म्हणजे विरोध, र म्हणजे रहित. ज्या शिवभक्ताच्या मनामध्ये इतर कुठल्याही धर्म आणि जातीय व्यक्तीबद्दल विरोध भावना मुळीच ठेवत नाही, असा विरोध रहित शिवभक्ताला वीरशैव असं म्हणावा असं व्याख्यान केलेलं आहे. म्हणून वीरशैव धर्माचे भक्तगण सर्वांना समाविष्ट करून धर्माचरण आणि उत्सव वगैरे करत असतात. आता केदार जगद्गुरूंनी आपल्या पंचध्वजामध्ये असलेले विविध रंगाचे व्याख्यान करत असताना एक धर्मी आणि एक रंग घेतले तर जगद्गुरु पंचाचार्यांनी 5 रंग घेऊन सर्व धर्मीयांना आपल्या धर्मामध्ये समाविष्ट केल्यामुळे हा वीरशैव धर्म सर्व मान्य धर्म आहे असं आपल्याला सांगायला आनंद वाटतोय. वीरो नाम तुरीयः. वीर शब्दाचा अर्थ आणखीन एक अर्थ, वीर म्हणजे तुरीय म्हणजे ज्या साधकाचा जन्म शेवटचा आहे अशा व्यक्तीला सुद्धा वीर असं म्हणतात. म्हणजे ज्या शिवभक्ताचा हा जो मानव शरीर हा शेवटचा जो करून घेतो असा जो श्रेष्ठ साधक त्यालाही वीरशैव असं म्हटलेलं आहे. म्हणून वीरशैव धर्मामध्ये इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंगाचे अनुसंधान करून लिंगांग सामरस्य प्राप्त करून एका जन्मामध्ये तो मुक्ती मिळवून घेतो. म्हणून वीरशैवांचा हा जन्म अखेरचा म्हणून सिद्धांत शिखामणीचे व्याख्यानाच्या ग्रंथाला आम्ही जन्म हा अखेरचा असं नाव दिलेलं आहे. म्हणून ज्या साधकाचा जन्म शेवटचे आहे, पुन्हा त्याला जन्म नाही, असा पुनर्जन्म नसलेले वीरशैव धर्म सर्व धर्मामध्ये एक विलक्षण धर्म आहे आणि एक विशिष्ट धर्म आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणून कोणाबरोबर विरोध न करणारा, सदा देहावर इष्टलिंग धारणा करून त्याची नित्य नेमाने पूजा करणारा आणि वी म्हणजे विद्या, शिवजीवैक्य बोधक विद्यामध्ये निरंतर रममाण जो शिवभक्त आहे त्याला वीरशैव असं म्हटलेलं आहे. म्हणून वीरशैव तत्वज्ञानी आहे, वीरशैव समन्वय साधक आहे, वीरशैव अत्यंत क्रियानिष्ठ आहे आणि वीरशैव एक उद्योगशील व्यक्ती आहे. अशा रीतीने सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या आणि इतर दृष्ट्या सुद्धा वीरशैव साधक एक विलक्षण साधक असल्यामुळे वीरशैव धर्माची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. प्रायः प्रत्येक धर्माला एकच गुरु परंपरा असतो, परंतु वीरशैव धर्माला 5 जगद्गुरूंची जी परंपरा आहे ते परंपरा शिवानी आदेश केल्यामुळे जे पंचायती राज्य परंपरा आपण जे विचार करतो, म्हणजे कुठलाही निर्णय देत असताना गावाचे पंचाने 5 लोकांनी मिळून निर्णय द्यावा असं जी परंपरा आहे, ही परंपरा पंचाचार्यांच्या पासून झालेला आहे. म्हणून जगद्गुरु पंचाचार्यांचा अवतार ह्याच्यासाठी झाला. जर एकाच्या धर्माला एकच गुरु असला असता मग त्यांनी मनमानी करू शकतो, परंतु 5 जगद्गुरु असेल, एकमेकाला विचार करून निर्णय करून सर्वांच्या हिताचा मार्ग जसा निर्णय देतात त्या पद्धतीने 5 जगद्गुरूंचा निर्णय
सर्व मान्य निर्णय असतो, म्हणून शिवानी या धर्माला 5 गुरूची परंपरा दिलेला आहे. जगद्गुरु 5 असले तरी आपल्यामध्ये काही भेद नाही. जसं देवाने 20 वर्षापूर्वी पद्मश्री डॉक्टर नीलकंठराव कल्याणी यांच्या षष्ठब्दीच्या निमित्ताने एकदा पंचाचार्यांचा उत्सव इथे झाला होता. योगायोगाने हा वर्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणींचे षष्ठब्दी पूर्तीचा हा वर्ष आहे. परंतु बाबासाहेबांनी काही प्रयत्न न करता त्यांना हा योग मिळाल्यामुळे, म्हणजे त्यांच्या वंशातील लोकांनी केलेले पुण्याईचे बलाने आज सर्व लोकांना आशीर्वाद मिळतोय. विशेष रूपाने षष्ठब्दीच्या निमित्ताने त्यांच्या परिवाराला सुद्धा जगद्गुरु पंचाचार्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून बाबासाहेब कल्याणी यांनी भारत फोर्ज कंपनीच्या निमित्ताने भारताची ख्याती त्यांनी विदेशामध्ये पसरवून राष्ट्राचा मान सन्मान त्यांनी उंच केल्यामुळे जगद्गुरु पंचाचार्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर, त्यांच्या परिवारावर सदैव राहावा असं या शुभप्रसंगी शुभेच्छा बाळगून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि त्यांना सहयोग दिलेले समस्त संघटनेच्या लोकांना सुद्धा या नूतन वर्षाच्या निमित्ताने जगद्गुरु पंचाचार्यांचा अनंत मंगलाशीर्वाद आहे. सर्वांना हा वर्ष सुखाच्या आनंदाचा हो असं मंगलाशीर्वाद देऊन उद्या सकाळी शिवदीक्षा कार्यक्रम ठेवलेला आहे. ज्या ज्या लोकांनी नाव दिलेलं आहे त्यांनी त्या मंदिरामध्ये वेळेवर उपस्थित राहून सर्वांनी दीक्षा संस्कार अवश्य घ्यायचे आणि संध्याकाळचा कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे. आम्ही तर वेळेवर 5 जगद्गुरु अवश्य येतो, तुम्ही सुद्धा वेळेवर या, म्हणजे अधिक विचार विद्वानाकडून, शिवाचार्याकडून, शेवटी महाचार्याकडून तुम्हाला ऐकायला मिळेल असं सूचना देऊन आजचा हा कार्यक्रम अत्यंत सुंदर कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमासाठी तनु मन धनाना सेवा केलेल्या सर्व सद्भक्तांना अनंत मंगल आशीर्वाद देऊन